महिलांच्या 33% आरक्षणासाठी नारी शक्ती वंदन अधिनियम विषयक मेळावा केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या मार्गदर्शनात सावदा येथे उत्साहात संपन्न। महिलांना राजकीय व शासकीय क्षेत्रात 33% आरक्षण मिळावे तसेच संसद विधानसभेमध्ये महिलांची हिस्सेदारी वाढवण्यासाठी प्रस्तावित नारी शक्ती वंदन अधिनियम या कायद्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी सावदा रावेर येथे महिलांचा भव्य मेळावा उत्साहात पार पडला। या कार्यक्रमास केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या। आपल्या मार्गदर्शनात त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या विविध उपक्रमांची माहिती देत नारी शक्ती वंदन अधिनियम हा महिलांना राजकीय प्रक्रियेत अधिक संधी देणारा ऐतिहासिक निर्णय ठरणार असल्याचे सांगितले। तसेच महिलांनी पुढाकार घेऊन राजकारणात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले। कार्यक्रमात उपस्थित महिलांनी या कायद्याबाबत आपले विचार, सूचना व मते मांडली। या संवादातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींवर सखोल चर्चा करण्यात आली। या मेळाव्यात सौ रजनी सावकारे, डॉ. केतकी पाटील, वैशाली दीदी तसेच भाजपा महिला मोर्चा पदाधिकारी आणि कार्यकर्त्या व परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी शाकीर शेख, मुक्ताईनगर, जळगाव। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।